नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत. शर्वरीमध्ये आजीचा सुद्धा माझ्यावर विश्वास पण तुमचा नाहीये. कसंही नाही, शर्वरी नाटकं करत असते, रडत असते, गागत असते आणि इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा पुरेपूर ती उपयोग करत असते. पण तिचा जो चाललेला असतो इमोशनल ड्रामा, त्याचा यांच्यावर काही परिणाम होत नाही. तिच्या बाजूने फक्त आजी एकटीच असते. म्हणते मुलीपेक्षा जावयावर विश्वास आहे. जो अचानकपणे मुलीला सोडून गेलाय त्याच्यावर जास्त विश्वास, पण सख्या मुलीवर विश्वास नाहीये. अवंतिका पण ते कसं आहे ना शरुताई, मी काय म्हणते जरा ऐका. पासून एक प्रश्न पडला, रागवणार नसाल तर विचारू का? विचार ना. सगळ्यांनी मिळून मला टार्गेट करायचं ठरवलंय, तर मी कशी बाजूला राहू? विचार. त्या दिवशी आला आणि नस कापायचा प्रयत्न केला की मला जगायचंच नाहीये, मला मरायचंय. बरोबर होतं तेव्हा पण एवढं टेन्शन होतं ना. मग घरी जीव देण्याचा प्रयत्न केला का नाही? घरी का मरून गेल्या नाही? आमच्या दारात येऊ मरायचा प्रयत्न का केला? तर म्हणते अवंतिका तुला काय म्हणायचंय? आई मला काय म्हणायचंय ते बरोबर वनसेनला कळालंय की घरात त्यांनी जीव देण्याचा प्रयत्न का केला नाही, आपल्या सगळ्यांच्या समोर येऊन ड्रामा का केला जीव देण्यात. हेच म्हणायचंय, जे काय वागल्या ना डोक्यात एक गोष्ट ठेवून त्या वागल्या. म्हणून घाबरण्याचा प्रयत्न करता, आपल्या समोर जीव देण्याचा प्रयत्न करतात. मग आपण इमोशनल होणार, मग त्यांना हवं ते देणार. यासाठी सगळे ड्रामेबाजी चालली आहे. मुळात त्यांना जीव द्यायचाच नाहीये. प्रश्नांची उत्तरं द्यायची नाही किंवा उत्तरं नाहीच. मग पळवाटा काढतात आणि असं जीव देण्याचा प्रयत्न करतात. रात्री सुद्धा असं ड्रामा केला होता आई. शर्वरी म्हणते काय मी ड्रामा करते? हो तुम्ही ड्रामाच करता. ऍक्च्युअली मध्ये तुम्हाला मारायचंच नाहीये. चढवलेला असतो, नाटक करायला लागते. मी ड्रामा केला, मी जातीये, किती डिप्रेशन मध्ये जाते यांना कळतच नाहीये. मी ड्रामा करते सरळ सरळ माझ्या तोंडावर म्हणतात. असं वाटलं होतं या घरात माझी माणसं आहे, मला समजून घेतील, मदत करतील, पण नाही. उलट प्रश्नांचा भडीमार आणि संशय घेताय माझ्यावर. मदत तर कोणी करायला तयार नाही. चुकलं माझं, खरंच चुकलं. मी इकडे यायलाच नको होतं. दिवस द्यायला पाहिजे होता. चूक झाली आणि खरं सांगते मला काहीच नको, 1 रुपया सुद्धा नकोय मला. सुमित्राचं डोकं दुखायला लागलेलं असतं, इतका कांगावा चाललेला असतो या शर्वरीचा की बिचारी सुमित्राचं डोकंच दुखतं. आजी मला या घरातून काही नकोय, काही नको, काहीच नकोय मला. खरं सांगते अजिबात मला काही नकोय. अगं असं काय करते तू? घे. आजी तिला म्हणत असते घे काहीतरी. नाही मला काहीच नकोय. ते जे बोलली ते एकदम बरोबर. मला पटलंय तिचं बोलणं, एकदम बरोबर बोलती. इकडं काय नाही जीव दिला, बरोबर ना? हिंमत झाली नाही ना ग. हिंमत झाली असं तिकडे जीव दिला असता ना. आता करणार, आता मी जीव देणार म्हणजे देणार. हिंमत दाखवणारच मी. काय हिंमत आहे माझ्या. जीव देणार म्हणजे देणार तुमच्या डोळ्याच्या समोर. आता बघाच तुम्ही. तरी स्वतःचं डोकं आपटून घेण्याचा प्रयत्न करत असते. सगळे तिला ओढतात की नको असं करू, नको असं करू. तरी पण ती काय थांबायला तयार नसते. आज मला जीव द्यायचाच आहे. मला दादा कशाला धरतोय? मरू दे मरू दे, सोड रे. चोरडलेलं असतो, थांबव हा वेडेपणा. आता कुठे थांबलेली असते आणि शांत बसते. खरं तर तिचे सगळे नाटकच चाललेली असते. सगळ्यांचा विश्वास आहे. तुझं काय चाललंय? हे वेडीस का तू? मित्र म्हणतो दादा म्हणतोय ना तर आम्ही विश्वास ठेवतोय. प्लीज असं काही करायला जाऊ नकोस. तो बास ग बाई बास, आता नको हे ड्रामे करू, गप्प बस. बरेला शांत केलेलं असतं. सगळे म्हणतात विश्वास आहे ग बाई, शांत बस. तुम्हाला सगळ्यांचा विश्वास बसणार, पण हिचा माझ्यावर काय बसणार नाही. म्हणजे जानकी विश्वास ठेवणार नाही शर्वरीवर. शर्वरी असं सगळ्यांच्या समोर मुद्दामून म्हणते. जानकी माझ्यावर कधीच विश्वास ठेवू शकत नाही, मला चांगलंच माहिती. की म्हणते वंस असं काही नाही, उगाच काही विचार करायला जाऊ नका. त्याच्यामुळे दुखावला गेला आणि त्यामुळे एवढं मोठं पाऊल उचललं असेल तर खरंच सांगते माझा विश्वास बसलाय. आणि खरंच सॉरी, माझा विश्वास आहे तुमच्यावर. मला वाटतंय आम्ही तुमच्यावर अविश्वास दाखवून खरंच चूकच केली. अविश्वास दाखवायलाच नको होता. खरंच आता वाटायला लागले. स्वतःला त्रास करून घेऊ नका. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुमची काळजी वाटत होती ना म्हणून मी सगळं काही करत होते, पण आता विश्वास ठेवतीये तुमच्यावर. मी मला बोलतं करण्यासाठी मी सगळं नाटक केलं. मला तर विश्वास पहिल्यापासूनच आहे तुमचा. कोणत्या प्रॉब्लेम मध्ये नाही आहात ना हे बघायचं होतं, ही खात्री करायची होती, म्हणून मी हे सगळं केलं. हा सगळं सांगावं यासाठी धडपड करत होते, पण बघा खरं काय ते कळालं ना. ती पोटी काही वेगळं पाऊल उचलू नाही यासाठी सारखं खरं सांगावं धडपड करत होते आणि शेवटी तुम्ही खरे बोललाच. प्रश्न विचारताना हेतूवर शंका तर अजिबात घ्यायची नव्हती. सगळ्यांमुळे तुम्ही दुखावल्या गेलात, खूप दुखावल्या गेल्या, त्याबद्दल खरंच सॉरी. आणि सगळ्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते. खरंच खरंच सॉरी, आमचं चुकलंच, आम्ही संशय घेतला. खरं तर आल्याच विश्वास ठेवायला हवा होता. पण स्वतःला त्रास करून घेऊ नका प्लीज. आता विश्वास बसलाय ना प्लीज. जेवढे काही पैसे मागतात ना त्या सगळेचे सगळे यांच्या हातात द्या. कुणालाच काही बोलवू नका आणि आता काही राडा घालायला नको. प्लीज सगळे पैसे देऊन टाका वंसनना. मी शब्द देते, वंसनना सगळी रक्कम एकदाच द्यायची आहे. वंस स्वतः त्या माणसांना पैसे नेऊन देतील. रेप्युटेशन सुद्धा खराब होणार नाही आणि सगळं काही सुरळीत होईल. त्यामुळे प्लीज आता कोणी काही बोलायचं नाही, कोणी काही करायचं नाही. वंसनना पैसे द्यायचे म्हणजे द्यायचे. ठरलंय ना आपलं, आता पैसे द्यायचेच आहे. जानकी तू हे सगळं काही मनापासून बोलतीये की वरवर बोलतीये? खरंच मला पैसे द्यावे असं वाटतं आणि सगळी रक्कम मला मिळावी असंच वाटतंय का तुला? तिच्या या बोलण्यावर सगळ्यांना धक्का बसलेला असतो की जानकी असं का करते, डायरेक्ट तिच्या बाजूने का बोलायला लागलीये? तुला खरंच माझ्यावर विश्वास बसलाय? जानकी म्हणते हो, विश्वास बसल्याशिवाय एवढी मोठी रक्कम कशी देणार? खरंच विश्वास बसलाय वंस, रिलॅक्स. सगळ्या लोकांना टेन्शन आलेलं असतं की जानकीने एवढं मोठं पाऊल का उचललं, लगेच विश्वासही ठेवून मोकळी झाली. स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही, आता रिलॅक्स राहायचंय. सगळी रक्कम मिळणार आहे आणि सगळं व्यवस्थित होणार आहे. प्रॉब्लेम सुटतील, डोंट वरी. म्हणते अहो तुम्ही लवकरात लवकर पैशांची व्यवस्था करा. शर्वरी वंसांची एवढी मोठी अडचण दूर होईल आणि ते रिलॅक्स अशा होतील. परत असं एवढं मोठं चुकीचं पाऊल त्या उचलणार नाही, जीव देण्याचा प्रयत्न करणार नाही.
ऋषिकेशला जानकी म्हणते जितक्या लवकर होईल तितक्या लवकर पैशांची सोय. तर एका मिनिटात हसायला लागलेली असते, कारण एवढी मोठी रक्कम तिला मिळणार असते की आता संशयाने बघत असते या शर्वरीकडे. पैसे मिळणार म्हटल्यावर अशी काय हसलेली असते की लगेच नाटकच बंद झालेली आहे. सगळं काही सॉर्ट आउट झालेलं असतं. आता शर्वरीला पैसे देणार असताना सगळे माणसांची शंका कुशंका दूर झालेली असते. काही झालं तरी शर्वरी आता रिलॅक्स फील करत असते, कारण तिला पैसा मिळणार असतो आणि हवा तेवढा पैसा मिळणार असतो. त्यामुळे ती निवांत झालेली असते. घाईघाईने बेडरूममध्ये येते आणि बेडरूमचं दार लावून घेते. त्याने उड्या मारायला लागलेली असते, नाचत असते, कारण 1.5 करोड रुपये तिला मिळणार असतात. ते पैसे घेऊन मित्रासोबत तिला पळून जायचं असतं. फायनली माझं नाटक वर्क झालं. येस 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 येस, आता रक्कम मिळणार. उद्याची उद्या पैसे मिळणार आहे. देवा थँक्यू थँक्यू थँक्यू, लवकरात लवकर पैसे दिल्याबद्दल. देवा उद्याची उद्या पैसे मिळू दे रे बाबा, देवा उद्याची उद्या पैसे मिळू दे. चला चला पटकन आता फोन लावते आणि राहुलला सांगते, म्हणजे कसं राहुल जरा रिलॅक्स होईल की आता पैसे मिळणार आहे. मी फोन लावलेला असतो राहुलला. उद्या सकाळी 9 वाजता देवळाच्या मागे भेटूया, डन. इतका आनंद झालेला असतो, इतका आनंद झालेला असतो या शर्वरीला. काय करू आणि काही नाही असं वाटत असतं. आई ते तिला 1.5 करोड रुपये मिळणार असतात. त्यावर तिच्या मित्राला घेऊन ती ऐश करणार असते. तिच्यासारखं सुखी कोणीच नाही तिला माहिती असतं, म्हणून ती उड्या मारत असते, आनंदाच्या भरात नाचत असते, गात असते, एन्जॉय करत असते. हे काय झालेलं असतं सगळ्या गोष्टींचा जानकी बेडरूम मध्ये असते आणि विचार करत असते. शर्वरीने कसा ड्रामा केला, नंतर आजी म्हटली की शेवटी सावत्र ते सावत्र वगैरे वगैरे सगळ्याच गोष्टींचं तिला टेन्शन आलेलं असतं आणि वाईटही वाटत असतं. तेवढ्यात काय आता ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश म्हणतो, जानकी एवढं सगळं झालं, एवढ्या सगळ्या शंका कुशंका होते आणि एकटी सहन करत होते, का असं वागलीस ग? हे बघा ऋषिकेश, वंश काय वागत होत्या काय नाही मला अंदाज येत नव्हता. खरं काय खोटं काय मला काहीच कळत नव्हतं. एक्झॅक्टली नेमकी त्यांचं काय चाललंय, कशाबद्दल त्या बोलता, याची तर मला काहीतरी शहानिशा करायची होती. तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही चिडला असतात माझ्यावर, कारण वंशावर तुमचं किती प्रेम आहे मला माहिती आहे. आणि मी जर असं काही बोलले असतं तुम्ही मान्यच नसतं केलं. मला आधी स्वतःला खात्री करून घ्यायची होती आणि मग काय तुम्हाला सांगून ते पटवून द्यायचं होतं. त्यासाठी ऋषिकेश मी थांबले होते. आय एम सॉरी, खरंच माझ्याकडून चूक झाली. आणि वंशाचा एकदाचा अंदाज लागला त्यांचं काय चाललंय काय नाही, त्या कशाबद्दल बोलताय किंवा ते खरंच बोलताय, खरंच अडचणीत आहे. आता मात्र ऋषिकेश माझी खात्री पटली आणि आता मला काही सिद्ध करायची गरज नाही, आपण त्यांना मदत करतो. सगळ्यात महत्त्वाचं ऋषिकेश, माझ्यामुळे आजी तुम्हाला नको नको ते बोलल्या त्याबद्दल आय एम सॉरी. खरंच सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला नको नको ते ऐकायला लागलं. आजी मला बोलली आणि तू कशाला काय सॉरी सॉरी करतेयस ग? आजीच्या बोलण्याचं तुझा काय संबंध येतो आणि तू सॉरी म्हणण्याचं तर अजिबात काही कारण नाहीये. ती काहीही बोलत असते म्हणून काही तू सॉरी म्हणणार का? ती काय आहे आपल्याला माहिती आहे ना, मग सॉरी तू का म्हणतेस? प्लीज जानकी, सॉरी बेरी म्हणून स्वतःला ब्लेम करू नकोस हा. तरी दुसऱ्या दिवशी छान अशी तयार झालेली असते, उड्या मारतच तयार झालेली असते, कारण तिला 9 वाजता राहुलला भेटायला जायचं असतं. इकडे तिकडे भामट्यासारखी बघते आणि लगेच निघालेली असते. राहुलला भेटून समोरासमोर सगळं काही तिला सांगायचं असतं ना. आता बाहेर येतात आणि जानकीला म्हणतात, जानकी. ती म्हणते काय हो नाना, मी तर देवळात जाऊन येतो. जानकी म्हणते हो पण लवकर या. म्हणतात तिला सांग. जानकी म्हणते हो सांगते. बरी ज्या मंदिरात गेलेली असते त्या मंदिराच्या मागे राहुल भेटणार असतो. त्याच मंदिरात नाना गेलेले असतात दर्शनात. मंदिरात आलेले असतात, दर्शन वगैरे घेतात. गुरुजी म्हणतात या नानासाहेब. नाना म्हणतात देवी माते आमच्या घरात जे काही घडतंय ना अधूनमधून ते थांबव. शरूच्या बाबतीत जे काही घडतंय ते सगळं उलगाडा होऊ दे. काय चाललंय काय नाही आम्हाला सगळं काही कळू दे देवी माते, सगळं सुरळीत होऊ दे. माझं माणसं माझं कुटुंब जे काही संकटात असतील संकटातून बाहेर येऊ दे. सुरळी सुखाने सगळ्यांना जगू दे देवी माते, सगळ्यांना जगू. कृपा असू दे देवी माते, कृपा असू दे. दर्शन घेतात, देवीला घराणं मांडतात, आशीर्वाद घेऊन नाना आता चाललेले असतात. मंदिरातून दर्शन घेऊन नाना निघालेलेच असतात. ते शर्वरी राहुलच्या गळ्यात पडलेली असते आणि नाना स्वतःच्या डोळ्याने बघतो. राहुलच्या गळ्यात पडलेली असते, त्याला चिटकलेली असते. आपलं काम झालंय, आपलं काम झालंय. नानांचे हात थरथर कापायला लागलेले असतात. जबरदस्त झटका बसलेला असतो. आपल्याला पैसे मिळणारे 100%. आपण पळून जातोय राहुल, तेही कायमचं. मी आले की उद्याच्या उद्या तिकीट काढायचं आणि लगेच निघून जायचं. सिरियस? येस, पैसे मिळणार, आपण निघून जाणार. हे बघवत सुद्धा नसतं, इतका संताप झालेला असतो नाना. पण तुझ्यावर कुणाला डाऊट नाही आलाय ना? नाही डाऊट आला होता रे राहुल. सगळ्यांना आपण असा काय ड्रामा केला, असा काय ड्रामा केला आणि असं रंगवून सांगितलं ना, सगळे माझ्यावर विश्वास ठेवायला लागले आणि एका मिनिटात पैसे देतो असं सांगितलंय. पैसे मिळणार म्हणल्यावर आता काही टेन्शनचं कारणच नाहीये. मिळणार नक्कीच आपल्याला पैसा मिळणार. मग काय आपण उडून जायचंय राहुल. का माझ्या आसूंची किंमत काय? असे काय आसू ढाळले मी नकली की सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि सतत मरणाची धमकी त्याने पाघळले की सगळे रणदिवे माझ्या जाळ्यात अडकलेत. आता कितीही तरी प्रयत्न केला तरी ते माझ्यावर शंका घेऊ शकत नाही. पूर्ण विश्वास बसलाय. आता काय पैसे घ्यायचे आणि इथून एवढंच काम आहे आपलं. इथून निघून जायचंय म्हणजे जायचंच आहे. शर्वरी लाडात येत असते, त्याच्या गळ्यात पडत असते, त्याला म्हणत असते की आता निघून जायचंय, पैसा मिळणार आहे. काय काय शर्वरीचे प्लॅनिंग चाललेले असते तिचं तिला माहिती. आणि नानांनी हे सगळं काही डोळ्याने बघितलेलं असतं. त्यामुळे नानांना फार वाईट वाटत असतं की हे चाललंय काय, शर्वरी किती खालच्या पातळीला उतरली. नानाने डोळ्याने बघितलेलं असतं, कानाने ऐकलेलं असतं. त्यामुळे नानांना जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. शर्वरीच्या या वागण्या बोलण्यावर नाना फार असे चिडलेले असतात
आणि शर्वरी किती खालच्या पातळीला जाऊ शकते याचा अंदाज आलेला असतो नानांना. नाना मात्र दुखावलेले असतात की सख्खी पोरगी मला फसवते पैशांसाठी. शरूला त्याने घट्ट असं पकडलेलं असतं आणि राहुल म्हणत असतो, शरू यू आर ग्रेट, व्हेरी ग्रेट. मोठी रिस्क घेऊन सगळं काही करावं लागतंय, घरच्यांना खोटं बोलायला लागतंय, माझ्यासाठी थँक्यू सो मच शरू. गायत पडलेली असते शरू तिच्या मित्राच्या. नाना शेवटपर्यंत ते थांबलेले असतात आणि सगळंच काही नानाने बघितलेलं असतं. खरंच लकी आहे तू, सगळं काही माझ्यासाठी करते, खरंच खरंच मी खूप लकी आहे. सगळं मी तुझ्यासाठी केलंय कारण तू मला हवाय. कोणत्याही परिस्थितीत मी तुला सोडू शकत नाहीये. तू मला हवाय म्हणजे हवाच आहे. माझ्या आयुष्यात तू मला हवा आहे आणि कुठल्याही किमतीवर तुला आत्ताच सांगते. मिळवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे अजून सुद्धा. राहुल म्हणतो ऍब्सोल्युटली, मला माहिती आहे तू माझ्यासाठी काहीही करायला तयार आहे, मला माहितीच आहे. आता संताप झालेला असतो. मित्राच्या गळ्यात काय पडते, काय काय ते बोलणं, काय चालणं, नानांना काय करू आणि काही नाही असं झालेलं असतं. अगदी पायाखालची जमीन सरकलेली असते की माझी पोटची पोरगी मला फसवतीये फक्त पैशासाठी आणि मित्रासाठी. तुला माहिती आहे का राहुल, ही फिलिंग, हे प्रेम नवऱ्याकडून विक्रांतकडून कधीच मिळालं नाही. विक्रांत आणि मी फक्त फॉर्मॅलिटी, लग्न लावून दिलं म्हणून एक होतं, आमच्यामध्ये प्रेम कधीच नव्हतं रे. खरं प्रेम तू आल्यावर माझ्या आयुष्यात मला कळायला लागलंय, जाणवायला लागलंय, रिअलाइज व्हायला लागलंय. आय लव्ह यू राहुल, आय लव्ह यू सो मच. घट्ट अशी मिठी मारलेली असते आणि तो सुद्धा म्हणतो की आय लव्ह यू टू शरू. आता इकडे जानकी असते, सुमित्रा असते, अवंतिका, आजी सगळेच असतात. जानकी म्हणते बघू काही मदत करायची तर मी करतीये. सुमित्रा म्हणते जानकी आले का ग जानकी. म्हणते नाना अजून नाही आले. जानकीला टेन्शन आलेलं असतं की आता काय करायचं. तेवढ्यात काय ऐश्वर्या आलेली असते. म्हणते फोनच उचलत नाहीये नाना, काय भानगड आहे. म्हणते नानांच्या लाडक्यानं एवढी काळजी करायचं कारण नाही, ते काय कोकोला बाळ नाही, बरोबर येतील की घरी. मित्र भेटला असेल त्या गप्पा मारत असत. मित्र भेटला म्हटल्यावर वेळ जाणारच ना, येतील की, नका काळजी करू. तुम्हाला माहिती ना गप्पात रमले की ते कोणाचे नसतात, बरोबर ना. तसंच झालं असेल, मित्र वगैरे भेटला असेल, डोंट वरी. गप्पात रमले की घरादाराची आठवण सुद्धा राहत नाही. आई असं काही नाही, उगाच काही बोलायला जाऊ नकोस, गप्प बस. जरी रंबले उशीर होणार असेल तर फोन करून आम्हाला सांगतात की काळजी करू नका, मी थोड्या वेळात येतोच आहे. सारखा आता फोन लावत असते आणि नाना कधी फोन उचलणार याची वाट बघत असते. अजून काय नानांनी फोन उचललेला नसतोच. ऐश्वर्यासारखी फोन लावत असते आणि जानकीला खूप टेन्शन आलेलं असतं. सारखं दरवाजाकडे लक्ष असतं जानकीचं. तिच्या मोबाईलवर एक बातमी आलेली असते की मुळशीमध्ये काही टार्गेट लोक आली आहेत, चोरट्यांची टोळीचे मोठी. ज्येष्ठ नागरिकांना गाठतात, काही मौल्यवान वस्तू असतील तर त्या घेतात आणि ज्येष्ठ नागरिकांना एक मारूनच टाकतात. खूप भयानक अशी बातमी आलेली असते आणि जानकी आता खूप हादरून गेलेली असते. नानांच्या बाबतीत असं काही झालं नसेल ना, कारण बराच वेळ झाला नानांचा काही फोन नसतो किंवा नाना आलेली सुद्धा आता घाबरलेली असते. नाना असं कधीच काही करत नाही. मला आता भीती वाटायला लागली आहे. जानकी सारखा फोन लावत असते, सुद्धा फोन उचलत नाही. एवढी काय काळजी करते ग आजी. आता सारखं जानकीला बोलत असते. ते देवळात गेलेत का, पहिल्यांदा थांबलेत का ते इतका वेळ, काय लावलंय रे तुम्ही. जानकीला ऐश्वर्याला शंकेची पाल चुकचुकतीये, त्यांचा जीव घाबरा होत असतो. सुमित्रा म्हणते असं काही बोलू नको, मला सुद्धा काळजी वाटते ग आणि जीव माझा सुद्धा घाबरा होतोय. आजी म्हणते काही काळजी वगैरे काही नाही, नाटकं करतेय जानकी. तिला कोणाची काळजी बिळजी काही नाही, नाटकं करतेय. सगळं आपल्यासाठी दिखावा की नानांची किती काळजी येईल, सगळ्याची चिंता आहे, सगळ्याचं टेन्शन आहे, मी किती सगळ्यांचं करते हे दाखवण्यासाठी जानकी सगळा ड्रामाबाजी करतेय. त्यामुळे प्लीज कोणीच काही टेन्शन घेऊ नका. एक नंबरची ड्रामेबाजी ही जानकी. आता एक बोलून थांबत नसते. जानकीला खूप काही बोलत असते आणि खूप तिच्यावर आरोप लावत असते. जानकी नाटकी आहे. आजी सगळ्यांच्या समोर स्पष्ट सांगते काहीतरी होतंय. काय होतंय ग तुला, धाड भरलीये. तरी म्हणते तुला काही होतंय का सुमित्रा. मला काही होत नाहीये, जानकीलाच एकटीला कसं तरी होतंय, बाकीच्यांना काहीच होत नाही. सगळं व्हायचंय ते फक्त जानकीलाच होतंय. की ऐश्वर्या दोघी खरंच घाबरलेले असतात. जानकी म्हणते मी जरा आलेच. जानकी निघालेली असते. लगेच आजी म्हणते तू कुठे निघाली तोंडवर करून, घरातली कामं कोण करणार ग. काळजी करत टाइमपास करत फिरणार आणि घरातली कामं कोण करणार, कोणी आहे का घरातली कामं करायला. आजी नको ते बोलत असते आणि जानकी, ऐश्वर्या, सुमित्रा, अवंतिका या सगळ्यांच्या समोर बडबड करून जानकीचं अगदी अपमानही करत असते आणि घरातलं जे मान असतो, सन्मान असतो तो घालवण्याचा प्रयत्न करत असते. औषधं द्यायची आहेत ना, ते कोण देणार. ऐश्वर्या म्हणते जानकी डोंट वरी, औषधं मीच देईन आणि जेवण सुद्धा मीच बनवीन. जानकी तुझा आधी नानांना बघून ये आणि मग काहीतरी रिलॅक्स होशील. तुझा आजी तुम्हाला काय हवं नको ना, सगळं मी करते. ऐश्वर्याने आजीची बोलतीच बंद केलेली आहे. स्वयंपाक करणार ऐश्वर्या तू आणि मग जेवणार कोण. ऐश्वर्या म्हणते सगळे खातात, सगळ्यांना सवय झाली माझ्या जेवणाची. का म्हणते आजी मी स्वयंपाक करते चालेल ना.
आजी म्हणते काय करणार, आडला हरी धरी गाढवाचे पाय, करा कुणीही करा काही करा, खाऊ घाला म्हातारीला, आम्हाला तरी काय काहीतरी खायचंय, करा ग बाई जे असेल ते खाऊ, म्हातारी शेवटी मी. काय म्हणते जानकी चल आपण निघूया. ए कुठे निघालात ग, एक नाही दोघी सुद्धा. म्हणते तुला कोण म्हटलंय ग जा, आणि घरातली कामं कोण करणार, चाललीयस लगेच. बरं तू घरातच थांबायचंय, जायचं नाहीये जानकीच्या मागे, खूप ऊन आहे, उन्हाचा त्रास होणार, 2 जीवांची ना ग बिचारी एकटी काय काय करणार. म्हणते ऐश्वर्याला या अवंतिकाला कोण मदत करणार, 2 जीवांची ना बिचारी खूप तिला त्रास होणार. ऐश्वर्या म्हणते तुम्ही करा की, तसे बसलेलेच असतात ना चहा बिस्किट दिवसभर खात, ते जरा बाजूला ठेवा आणि अवंतिकाला मदत करा, स्वयंपाक वगैरे करणे, आजचे दिवस घरातली कामंही तुम्हीच करा. ऐश्वर्याने एकदाच आजीला चांगलं सुनावलेलं असतं, चालवा उठा काहीतरी हलवा की, करा करा काहीतरी प्रयत्न करा, हातपाय हलवा, हलतात की काय बघा, मग कामं येतील. जानकी म्हणते असू दे ऐश्वर्या प्लीज. ऐश्वर्या अवंतिकाच्या सोबत मी आत्ता जाऊन आले बघ, शोधणं महत्वाचं आहे ना, मी आलीच. कामं करायची नाही, काम चुकारपणा करायचं आणि बाहेर जायचंय लगेच. तो म्हणते तुम्ही करा की, चहा बिस्किट जरा बाजूला सारा, तुम्ही करा कामं, तोंड चालवण्यापेक्षा हात चालवा की. चल ऐश्वर्या आपण स्वयंपाक करूया. ऐश्वर्या अजिबात तिला घाबरत नसते, म्हातारीला इतकी बोलत असते ना, इतकी बोलत असते, आजीचा अजिबात मान सन्मान ठेवत नसते. काय तुझं घर झालंय ग, कुणी उठून सुटून कोणालाही बोलतंय काय ग, तुझ्या या सुना काही वळणं राहिलीत का, थोडे दिवस बाहेर गेले तर घराचा रंगच बदलला ग, काय ती वळणं, काय ती तुझ्या सुना. तर काहीच बोलत नसते. सुमित्रा बधीर झालेली असते नानांच्या विचाराने, तिला फक्त नाना कधी येणार याची टेन्शन आलेलं असतं, विचित्र असं फिलिंग येत असतं. ऐश्वर्या गुंडे करायची ना, आता बघ की माझ्यावर डाफरतीये, उलट उत्तर देतीये, डोळे मोठे मोठे करतीये, बघ ती ऐश्वर्याचं रंगरूप बदलली की लगेच ऐश्वर्या आजीला उलट उत्तर देतीये, बघ की तिची अक्कल. तिने काय जादू केली ग, सगळेच तिच्या बाजूने वळालात, काय जादू करती, जादू टोना वगैरे काही करते की काय ती. म्हणते आई जरा शांत बसणं, असं काहीच नाहीये, कशाला काय बडबड करतेस ग, आलेली असते, तू बडबड करू नको, आपण दोघी शरूच्या खोली जाऊ आणि निवांत बसू, चल बरं इथे बसून बडबड करू नकोस, बरोबर गप्पा मारूया, वेळ घालू तेवढा, चल बरं चल तू चल. मी आली की निघून जाणार तिच्या घरी, मग तिच्याशी बोलणं वगैरे राहून जाणार ना, चल आपण बोलूया तिच्याशी, चल तुला चल म्हणतीये ना, तू चल बरं आई. मोकळ्या गप्पा सुद्धा मारल्या नाही तिच्याबरोबर, चल तू असली तर गप्पा मारूया आपण, चल. तिने म्हातारीला चालवलेलं असतं, किचन मधली कटकट तरी कमी व्हावी यासाठी आजी तिला शरूच्या रूम मध्ये घेऊन चाललेली असते. म्हणते चल ग बाई नको इथे बसू. ऐश्वर्या अवंतिका दोघे सुद्धा स्वयंपाकाला लागलेले असतात, स्वयंपाक बनवत असतात, कारण जानकी बाहेर गेली मग स्वयंपाकाची जबाबदारी यांच्यावर पडलेली असते. ऐश्वर्याचं मन काही लागत नसतं, त्या नानांची काळजी लागतली असते. अवंतिका जानकी एवढी घाबरली का होती ग, काहीतरी वेगळीच दिसत नव्हती, तिची ती अवस्था बघून मलाच भीती वाटायला लागली बघ आता. अवंतिका म्हणते ऐश्वर्या नानांना काहीच होणार नाही, नको काळजी करू, वहिनी घाबरले असतील ठीक आहे, पण तू घाबरू नकोस, काहीच होणार नाहीये नानांना. अवंतिका ऐश्वर्याला आधार देत असते आणि काहीच होणार नाही, रिलॅक्स राहा असं सांगत असते. म्हणते काळजी करू नको प्लीज ऐश्वर्या. मित्र आलेली असते, काय ग शर्वरी दिसत नाहीये, तिच्या खोलीत नाहीये, काय चाललंय नेमकी, कुठे गेली, काही सांगून गेलीये का. आता यांना कोणाला माहितीच नसतं. म्हणते नाही आई मला नाही माहिती ते कुठे गेल्यात काय. म्हणते मी सुद्धा बघितलं नाही, मला पण माहित नाही कुठे गेली, काही सांगून गेल्या नाही, खरंच माहित नाहीये. काय शर्वरी पळतच आलेली असते उड्या मारत, टाकतच शर्वरी आलेली असते. ऐश्वर्याने बघितलेली असते किती धावत पळत आली ही शर्वरी. म्हणते आई शरूताई आल्यात की बघा की. फार विचित्र अशी असते आणि खूप घाबरलेली सुद्धा असते. यांना बघून जरा हेच होतं की शर्वरी काय अशी अवस्था करून आली. सुमित्रा बघायला लागलेली असते आणि शर्वरी तर खूप घाबरलेली असते. बघू आता शर्वरी काय उत्तर देते. येते आणि घाईघाईने पाणी प्यायला लागते, खूप तहान लागलेली असते. मित्रा म्हणते शरू अगं कुठे गेली होतीस आणि एवढी काय घाबरलीयस. शर्वरी घाबरलेली असते, विचित्र असं वागत असते. तिला काही प्रश्न विचारायला गेलं की आजी मध्येच तोंड घालते आणि तिला पाठीशी घालत असते. ऐश्वर्या अवंतिका वेगळ्याच याने बघायला लागलेले असतात. शर्वरीचं वागणं बोलणं काहीतरी विचित्रच असतं, शंका यावी असं असती. घाईघाईने आता बेडरूम मध्ये आराम करायचा म्हणून निघून जाते. इकडे जानकी मंदिरात येते आणि सगळीकडे नानांची चौकशी करत असते, फोटो वगैरे दाखवते. नानांचा काही तपास लागतो की तो प्रयत्न करत असते. त्या मंदिरामध्ये जानकी फोटो दाखवत फिरत असते, पण नानांचा काही एक तपास लागलेला नसतो अजून सुद्धा. जानकीने अख्खं मंदिर इकडचे तिकडं सगळीकडे बघितलेलं असतं, पण कोणीच काही सांगत नसतं नानांच्या बाबतीत. जानकी म्हणते देवा खूप भीती वाटायला लागली रे, आमचे नाना ठीक असतील ना, त्यांना काही झालं नसेल ना देवा, त्यांना काहीच होऊ देऊ नको रे देवा. जानकी म्हणते खूप घाबरलीये मी, पण देवी आई सगळं काही व्यवस्थित कर, ताकद दे, लढण्याचं बळ दे मला, आणि पाया पडत असते जानकी. तेवढ्यात काय एक बाबाजी आलेले असतात. ते म्हणतात हे बघ पोरगी अजिबात घाबरू नको, ताकद ठेवून वागायला शिक, ताकद इतकी स्वतः जवळ जमव की तू कितीही प्रसंग आला कठीण तरी त्याला सामोरं जाऊ शकते. नियतीच्या पुढे काहीच चाललेलं नाहीये आणि खरं तर नियतीच्या मनात काय हे कुणाला कळालंय ग, त्यामुळे तू फक्त लढ, अजिबात कसला विचार करू नकोस. बाबांनी जानकीच्या हातात काहीतरी ठेवलेलं असतं, जानकीच्या हातात ते बघते आणि परत गुरुजींकडे बघायला जाते, तोपर्यंत ते गुरुजी गायब झालेले असतात. जानकीला खूप टेन्शन येतं की हे काय होतं, काय चमत्कार होता. की आता मंदिराच्या मागच्या बाजूने सुद्धा चौकशी करायला गेलेली असते. नानांची काही कळतं की काय ते बघायला. मंदिराच्या मागे माणसांची गर्दी जमलेली असते आणि कुणीतरी पडलेलं असतं. सगळेजण त्या माणसाला बघत असतात आणि घाबरलेले असतात. जानकी सुद्धा बघायला जाते की इथे नेमकी काय चाललंय. त्यांच्या डोक्याला लागलेलं असतं. नाना
बेशुद्ध पडलेली असतात. सगळे लोक उठवण्याचा प्रयत्न करतात पण नाना काय उठत नसतं. की धक्का बसतो नानांना त्या अवस्थेत बघून. नाना उठा. हे माझे सासरे आहेत. ॲम्ब्युलन्सनं तरी कोणी बोलवलंय का? जानकी पटकन आता ॲम्ब्युलन्सला फोन करत असते. खूप घाबरलेली असते. ज्या गोष्टीची भीती असते तीच झालेली असते. नानांची खूप वाईट अवस्था असते. जानकी आता पटकन ॲम्ब्युलन्सला बोलवते. जानकीने घाई केलेली असते. नानांना वेळेत हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं. आता नानांवर उपचार होणार असतात. जानकी रडत असते आणि खूप घाबरलेली सुद्धा असते. आता रडायला सुद्धा लागलेली असते. कारण नानांना आता आतमध्ये नेलेलं असतं आणि जानकीला बाहेरच ठेवलेलं असतं. आता स्वतःला सावरते आणि फोन हातात घेऊन फोन लावायला लागते. जानकीने अवंतिकाला फोन लावलेलं असतं आणि मोठ्या रडत असते. वहिनी तुम्ही का रडताय? नाही सापडले का वहिनी? काय झालंय सांगा की. नाना सापडले पण देवळाच्या मागे रक्ताच्या धारोळ्यात होते ते. कसे बसे त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलंय मी. बघू आता डॉक्टर उपचार करताय. डॉक्टरांच्या हातात हे सगळं बघू. आता आणलंय मी त्यांना दवाखान्यात. आता डॉक्टर काय करतील ते करतील. अवंतिका मध्ये अजिबात घाबरू नका. तुम्ही जशा घाबरलात कसं व्हायचं? तुम्ही जरा व्यवस्थित राहा वहिनी. अजिबात घाबरू नका. आम्ही सगळे तिथे येतोय. की म्हणते अवंतिका आईला तर अजिबात सांगू नको प्लीज. आईना धक्का बसेल. आईला अजिबात यातलं काही सांगू नका. जर कळालं ना तर बीपी शूट होऊन जाणार. प्लीज काहीच सांगू नको. तर व्यवस्थित झाले की मग आईना भेटायला घेऊन येतो. तोपर्यंत काहीच सांगू नको ना. आता काही सांगू नको. उगाच काही व्हायचं. प्लीज आईना सांगू नकोस. ऐश्वर्या विचारते अवंतिका काय झालंय? अवंतिका म्हणते आत्ताच्या आत्ता आपल्याला निघायला लागणार. सगळं सांगते फक्त रिॲक्ट करू नको. म्हणजे काय काही सिरियस आहे का? अवंतिका म्हणते खूप सिरियस आहे. आता मात्र जानकी हॉस्पिटलमध्ये असते. फोन करून यांना बोलवलेलं असतं अर्जंट. अवंतिका आणि ऐश्वर्या लगेच निघालेली असतात. कोणाला काही सांगत नाही आणि गुपचूप जाण्याची तयारी करते. एकटीच रडत असते दवाखान्यात. एकटीच देवाकडे प्रार्थना करत असते. आमच्या नानांना काहीच होऊ देऊ नको. लवकरात लवकर त्यांना बरं वाटतं. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. वकिलाला बोलवलेलं असतं आणि जानकी लगेच वकिलांना बोलवते आणि नानांना खूप त्रास व्हायला लागतो. वकिलाकडून नानांनी विल बनवून घेतलेलं असतं. त्यावर सही वगैरे केलेली असते आणि नानांची तब्येत खूप बिघडलेली असते. त्यांनी जानकीचा हात घट्ट असं पकडलेला असतो. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केलेले असतात. शेवटी नानांचा जानकीच्या हातातला हात सुटतो आणि डॉक्टर म्हणतात आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आम्ही काहीच करू शकलो नाही. प्रयत्न केले पण नाही वाचू शकलो. खरंच सॉरी. वकील आता धक्का बसलेला असतो. नाही डॉक्टर तुम्ही खोटं बोलताय. काहीतरी गैरसमज झालाय. असं होऊच शकत नाहीये. नानांना काहीच होणार नाहीये. जानकी अगदी बिथरल्यासारखी बोलत असते. डॉक्टर म्हणतात नाही हो आय एम सॉरी. तुमचे नाना आम्हाला सगळ्यांना सोडून जाणं शक्यच नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय डॉक्टर. तुम्ही नीट चेक करा डॉक्टर. नानांना काहीच झालेलं नाहीये. केस सौमित्र सगळे झालेले असतात. नानांची तब्येत कशी आहे मग सुद्धा आलेलं असतो. नाना गेले ऋषिकेश आणि जोरात जानकी रडायला लागलेली असते ऋषिकेशच्या गळ्यात पडून. मात्र सगळ्यांना जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. जानकीचे हे वाक्य ऐकून बघू आता यानंतर काय आणि कसं होतं. नाना कसे गेले काय गेले. वकिलांना अर्जंट का बोलवलं हे सगळं बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.